9वीच्या पुढच्या लेसनकडे जातोय. 9वा लेसन आपला कंप्लीट झाला आहे. 10व्या लेसनचं नाव आहे फोर्स अँड इट्स टाइप्स. आता फोर्स म्हणजे काय? फोर्सला मराठीत म्हणतात बल. बल म्हणजे काय? तुमच्या पुस्तकात तुम्ही जर बघितलं तर पेज नंबर 70वर काही चित्र दिलेली आहेत. त्या पहिल्या चित्रामध्ये एक माणूस बोट चालवतो आहे. पाण्यामध्ये बोट उभी आहे आणि त्याच्या हातामध्ये काय आहे? ओवर. ओवर म्हणजे त्याच्या हातामध्ये तो जो हे असतो की नाही बोट पुढे घेऊन जायला, त्याला ओवर म्हणतात. तो जेव्हा त्या ओव्हरनी त्या पाण्याला मागे ढकलतो तेव्हा ती बोट पुढे जाते. म्हणजे मागे ढकलण्यासाठी त्याला काय लावावं लागतं आहे? फोर्स लावावा लागतो आहे. म्हणजे तो मागे ढकलतो आहे म्हणजे ही इज पुशिंग. बरोबर आहे, तो पुश करतो आहे. पुढच्या याच्यामध्ये एक बोट दाखवलं आहे आणि त्या स्पंजला तो असा दाबतो आहे. दाबल्यावर काय होतं आहे बघा. आता पुशिंग केल्यामुळे बोट काय होतं आहे? इट इज मूव्हिंग फॉरवर्ड, म्हणजे ती मोशनमध्ये जाते आहे. आपण मोशन अँड इट्स टाइप्स बघितलं आहे. बोट चालवताना त्या ओव्हरला मागे पुश केल्यानंतर ती बोट समोर जाते आहे. इट्स गोईंग फॉरवर्ड. इट मीन्स ती मोशनमध्ये येते. आता दुसरा जो चित्र दाखवलं आहे ना त्याच्यामध्ये तो काय केलं, त्यांनी त्या स्पंजला असं दाबलं. दाबल्यामुळे तुम्हाला माहिती आहे स्पंज असा दाबल्या जाईल खाली. बरोबर आहे. म्हणजे तो काय करतो आहे, याच्यातसुद्धा पुश करतो आहे. पुशिंग केल्यामुळे काय होतं आहे? स्पंजचा आकार चेंज होतो आहे, त्याचा शेप चेंज होतो आहे. बरोबर आहे. तिसऱ्या याच्यामध्ये तो एक मुलगा आहे, तो रॉडला बेंड करतो आहे, ओढतो आहे जोरात, हो की नाही? बेंडिंग. बेंडिंग करताना तो त्याला फोर्स लावतो आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होतं आहे? त्याचा शेप चेंज होतो. एखादी काडी असेल ती तुटेल ना, किंवा एखादा रॉड असेल हलका ॲल्युमिनियमचा आणि त्याला तुम्ही असं वाकवलं तर त्याचा शेप चेंज होईल. चौथ्या याच्यामध्ये बुलक कार्ट आहे आणि बुलक काय करतायत? गाडीला ओढतायत, म्हणजे दे आर पुलिंग. त्याच्यानंतर एक मुलगा टायर आहे त्याच्याकडे, ते ढकलतोय, हो ना, फोर्स अप्लाय करतोय. आणि एक मुलगा आहे तो फुटबॉल खेळतोय, त्याने किक मारली. फुटबॉलला किक मारल्यानंतर हे पुश द फुटबॉल, त्याने पुश केलं त्याला. मग आता या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये, या प्रत्येक ॲक्शनमध्ये तुम्हाला काय लक्षात आलं? एकतर आपण एखादी गोष्ट ओढतो, पुल करतो, किंवा एखादी गोष्ट पुश करतो. हे कशासाठी? कारण कुठलीही वस्तू जिच्यामध्ये जीव नाही आहे, नॉन लिव्हिंग आहे. आता समजा ती चेअर आहे समोर ठेवलेली, तिला मी म्हटलं चेअर इकडे ये, तर ती येईल का? नाही येणार. मला तिला जर इकडे आणायचं असेल तर मला तिच्याजवळ जावं लागेल, तिला उचलावं लागेल, पुल करावं लागेल, चालत आणून तिला इथं ठेवावं लागेल. याचा अर्थ काय झालं की तो जो ऑब्जेक्ट आहे तो त्याची जागा बदलणार नाही जोपर्यंत मी त्याच्यावर फोर्स अप्लाय करणार नाही. नो ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन अनलेस फोर्स इज एक्झर्टेड. फोर्स लावल्याशिवाय ती वस्तू जागेवरून हलणार नाही. एखादा मुलगा असेल, त्याला म्हणेल चला उठ तिकडे जा, तो जाईल, कारण त्याला कळतं आहे तो लिव्हिंग आहे. नॉन लिव्हिंग वस्तू आपली जागा बदलत नाहीत. ती वस्तू तिथे ठेवलेली असली, तिला जर कोणी हात लावला नाही तर ती वर्षानुवर्ष काय म्हणजे ती तिथेच राहणार, ती हलणार नाही. समजा पाणी आलं जोरात तर ती वाहून जाऊ शकते, वारा आला जोरात तर ते उडून जाऊ शकते. म्हणजेच काय? पाण्याने फोर्स लावला, वाऱ्याने फोर्स लावला. इथे या सगळ्या ॲक्शन्समध्ये आपण फोर्स लावतो आहे. फोर्स म्हणजे बल, आणि बल लावल्याशिवाय कुठली वस्तू आपली जागा बदलणार नाही. फुटबॉल आहे, तो रेस्टवर आहे. बरोबर आहे. त्याला मी लात मारली, तो मोशनमध्ये गेला, म्हणजे थांबलेली वस्तू गतीमध्ये आली, मोशनमध्ये आली. म्हणजे फोर्स लावल्यामुळे वस्तू मोशनमध्ये येते. फुटबॉल जोरात तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याला पायाने अडवलं, म्हणजे फोर्स लावला. अडवलं म्हणजे मूव्हिंग जी वस्तू आहे ती थांबली. आणि काही गोष्टींमध्ये फोर्स लावल्यामुळे शेप चेंज होतो. किंवा फुटबॉल तुमच्या या डायरेक्शननी आला आणि तुम्ही त्याला लात मारून या डायरेक्शननी केलं, म्हणजे तुम्ही काय केलं? मूव्हिंग ऑब्जेक्टची डायरेक्शन चेंज केली. याचा अर्थ फोर्स लावल्यामुळे काही गोष्टी घडतात. काय घडतात? की काही ऑब्जेक्ट्स मोशनमध्ये येतात, काही ऑब्जेक्ट स्टॉप होतात, थांबतात, काही ऑब्जेक्ट्स त्याची डायरेक्शन बदलतात, आणि काही ऑब्जेक्ट्स त्याचा शेप बदलतात. हे सगळं कशामुळे होतं? व्हेन वी एक्झर्ट फोर्स. आपण जेव्हा त्याला बल लावतो, आपण ज्याला त्याच्यात प्रेशर लावतो, हो ना, तर फोर्स अप्लाय केल्यामुळे गोष्टींमध्ये ह्या
घटना घडून येतात. हेच आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. फोर्स म्हणजे तुम्हाला कळालं. आता या फोर्सचे टाईप्स कुठले आहेत, त्या टाईप्सचे एक्झाम्पल कुठले आहेत, ते आपण सगळं या चॅप्टरमध्ये बघणार आहे. त्यातला पहिला आहे मस्क्युलर फोर्स. कुठला फोर्स आहे? मस्क्युलर फोर्स. बघा तुमच्या पुस्तकामध्ये एक माणूस दाखवलेला आहे आणि तो जिममध्ये गेला आहे आणि त्या डंबेल त्याने असं उचललं आहे. त्याने उचलल्यानंतर काय झालं, त्याचे जे मसल्स आहेत ते दिसायला लागले तुम्हाला. तो डंबेल उचलायसाठी त्याने मॅजिक केलं का, एखादी ट्रिक वापरली का? नाही वापरली. त्यांनी स्वतःच्या शरीराचा वापर केला. आपल्या शरीरामध्ये जे मसल्स आहेत त्या मसल्सचा वापर करून आपण जो फोर्स लावतो त्याला म्हणायचं मस्क्युलर फोर्स. द फोर्स विच इज एक्झर्टेड बाय द यूज ऑफ आर बॉडीली मसल्स इज कॉल्ड ॲज मस्क्युलर फोर्स. आता तो डंबेल उचलत असताना बघा त्याचे मसल्स दिसत आहेत. पहिल्या पानावरच्या एक्झाम्पलमध्ये तो जो बोट ओढतोय म्हणजे ढकलतोय त्या ओव्हरनी, तो पण मस्क्युलर फोर्स लावतोय. मशीन लावलेली नाही या बोटला. त्याच्या हातांचा उपयोग, त्याच्या बॉडीचा उपयोग करून तो बोट चालवतोय. काडी बेंड करतोय तो, मस्क्युलर फोर्स. बुलक कार्ट चालते, बुलक ओढतोय, बैल ओढतायत त्याला, म्हणजे बैल आपल्या मसल्सचा उपयोग करतायत आणि त्या बैलगाडीला ओढतायत, म्हणजे तो मस्क्युलर फोर्स आहे. तो मुलगा फुटबॉल खेळतोय, मस्क्युलर फोर्स आहे. तो दुसरा मुलगा रिंग चालवतोय, ते पण मस्क्युलर फोर्स आहे. म्हणजे आपण आपल्या शरीराच्या मसल्सचा उपयोग करून जो फोर्स एक्झर्ट करतो त्याला मस्क्युलर फोर्स असं म्हणतात. द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल इज कॉल्ड मस्क्युलर फोर्स. कळतंय का? त्याच्यानंतर आहे मेकॅनिकल फोर्स. समजा ती जी बोट आहे ती बोट चालवण्यासाठी मी मशीन लावली त्याच्यामध्ये आणि त्यात पेट्रोल टाकून डिझेल टाकून ती मशीन सुरू केली आणि बोट चालली, तर माणसाला आपल्या मसल्सचा उपयोग करण्याची गरज नाही. तो माणूस शांतपणे बसू शकतो. सायकल जेव्हा मी चालवतो तेव्हा मला माझ्या पायांचा उपयोग करावा लागतो, हातांचा उपयोग करावा लागतो, पूर्ण बॉडीचा उपयोग करावा लागतो, म्हणजे मस्क्युलर फोर्स. पण तेच जर मी गाडी चालवत असेल तर गाडी चालवताना सुद्धा तुम्हाला थोडासा मस्क्युलर फोर्स करावाच लागतो. ते गाडी स्टँडवरून काढणे, गाडीला किक मारणे, गाडीचं ॲक्सिलेटर हे करणे, ब्रेक दाबणे, याच्यात तुम्ही मस्क्युलर फोर्स वापरताय. पण जास्त तुम्हाला मस्क्युलर फोर्स वापरायची गरज नाही. ती गाडी तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते. तर मशीनचा उपयोग करून आपण जो फोर्स करतो, लावतो, त्याला म्हणतात मेकॅनिकल फोर्स. तुमच्या धड्यामध्ये पुस्तकात बघा ट्रॅक्टर दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर काय दाखवलं आहे तिथे? स्विंग मशीन आहे ना. आधी आपण हाताने शिवायचो, मग मशीन आल्यानंतर आपण मशीनचा उपयोग करून कपडे शिवतो. त्याच्यानंतर मिक्सर दाखवलेलं आहे. आई आधी पाट्या आणि वरवंट्यावर मसाला हे करत होते, बारीक करत होते. आता मिक्सर आल्यामुळे काय झालं, बटन ऑन केलं की त्याचा मसाला तयार होतो आहे ना, त्यात वस्तू टाकल्या की. तर मशीन्सचा उपयोग करून आपण ज्या काही फोर्सचा वापर करतो त्याला काय म्हणायचं? मेकॅनिकल. खूप सोपं आहे. मसल्सचा उपयोग केला की मस्क्युलर फोर्स, मशीनचा उपयोग केला की मेकॅनिकल फोर्स. ठीक आहे. आपण अर्थवर राहतो. तुम्हाला माहिती, मी एखादी गोष्ट वरती फेकली ती आपोआप खाली येते, ती वरच राहत नाही. ती खाली काय येते? वर फेकताना मी कुठला फोर्स वापरला? माझा मसलचा फोर्स वापरला. पण ती खाली येताना कोणी फोर्स लावला? तर तो लावला अर्थनी. अर्थमध्ये ग्रॅव्हिटी आहे, गुरुत्वाकर्षण बल म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? ग्रॅव्हिटी. कुठलीही वस्तू आपण का जमिनीवर चालू शकतो किंवा मी का आत्ता उभा आहे? कारण ग्रॅव्हिटीने मला पकडून ठेवलेलं आहे. ग्रॅव्हिटीने मला पकडून ठेवलेलं नसतं तर मी हवेत उडालो असतो, ह्या वस्तू हवेत उडाल्या असत्या. म्हणजे अर्थच्या पोटामध्ये एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्यालाच आपण ग्रॅव्हिटी म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर हे जे प्रकार आपण आत्ता टाईप्स बघितले, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स, हे पुस्तकामध्ये दिलेले आहेत बघा. त्याच्यामध्ये एक मुलगा आहे बघा, तो बॉल वरती फेकतोय, तो बॉल खाली येतोय. झाडाचं फळ तुटलं तर ते वर जातं का? आकाशात नाही, ते खाली पडतं. तर याच्या खाली एक बघा, इन द पास्ट आयझॅक न्यूटन, तिथे एक सायंटिस्ट आहेत, त्यांचं चित्र दिलेलं आहे. हे आयझॅक न्यूटननं लहान असताना एका झाडाखाली बसले होते आणि एक फळ तुटलं आणि त्यांच्या डोक्यावर पडलं. तर ते विचार करायला लागले की हे जे फळ आहे हे तुटल्यानंतर ते वर कसं काय नाही गेलं, खालीच का आलं? त्यांचं मग विचारशक्तीला सुरुवात झाली, त्यांना विचार करायला सुरुवात झाली आणि मग त्यांनी शोध लावला ग्रॅव्हिटीचा. तर अशाच गमती होत असतात. शोध असेच लागत नसतात, खूप विचार करावा लागतो त्याच्यात. कधीकधी साध्या सोप्या गोष्टीतून शोध लागत असतात. आपण जर आपलं ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग ठेवलं, आपल्या आजूबाजूला बघत राहिलो तर.
एखादा त्यांच्यापैकी जागी जर आपण असतो तर आपण काय केलं असतं, जास्तीत जास्त अरे वा सफरचंद मिळालं मला म्हणून खाऊन घेतलं असतं आपण धुवून. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी काय केलं, त्याच्या मागचं तत्त्व काय आहे हे शोधून काढायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून ग्रॅव्हिटीचा शोध लागला की अर्थमध्ये अशी एक शक्ती आहे की जी प्रत्येक वस्तूला आपल्याकडे धरून ठेवते, ओढून ठेवते. तर हा झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर हे 3 प्रकार आज आपण बघितलेत, मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर पेज नंबर 70 आणि 71 नीट वाचा आणि पुढचं जे आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट पिरियडमध्ये शिकवतो.